नमस्कार मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील 10वीचे वर्ष हे कलाटणी देणारे असते। 10वी नंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करावे हा खूप मोठा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांसमोर असतो। 10वी नंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करावे हे काही विद्यार्थ्यांचे ठरलेले असते, पण काही विद्यार्थ्यांना 10वी नंतर नेमके कोणत्या क्षेत्रात जावे हे कळत नसेल तर टेन्शन घेऊ नका। आज मी तुम्हाला 10वी नंतर करिअर करण्यासाठी काही सर्वोत्तम पर्याय सांगणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं महामराठी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या, कारण आपण यानंतर या चॅनलवर 10वी नंतर काय करावे, 12वी नंतर काय करावे, ग्रॅज्युएशन नंतर काय करायला पाहिजे, कोणत्या स्किल असायला पाहिजेत याबद्दल शैक्षणिक सर्व माहिती देणार आहोत। त्यामुळे आपण जर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राइब करून ठेवा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तुमच्या गुणांचे आणि आवडीचे मूल्यांकन करणे हे करिअर निवडीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार करिअर निवडू शकता। जर तुमच्याकडे संबंधित क्षेत्राबाबत योग्य कौशल्य आणि क्षमता असेल तर तुम्ही त्यात चांगले करिअर करू शकता। त्यामुळे 10वी नंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करावे हे जाणून घेण्यासाठी तुमच्यासाठी कोणते क्षेत्र चांगले आहे हे जाणून घ्या। यासाठी तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की मी काय करू शकतो। तुम्हाला स्वतःला जे जमेल तेच तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता। 10वी नंतर अभ्यासक्रम किंवा करिअर निवडताना भविष्याचा विचार करा। आपण कोणत्या क्षेत्रात यशस्वी करिअर करू शकतो याचा विचार करून पुढील अभ्यासक्रम किंवा शाखा निवडा। आता त्यामध्ये 10वी पास झाल्यानंतर मित्रांनो 3 शाखा असतात। त्यामध्ये 11वीसाठी विज्ञान शाखेमध्ये बरेच पर्याय असतात। 10वी नंतर जर तुम्ही विज्ञान शाखा घेतली तर तुम्हाला कोणकोणत्या करिअरच्या संधी आहेत ते जाणून घ्या मित्रांनो। जर समजा तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स घेतले तर तुम्ही इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स, डिफेन्स सर्व्हिस, मर्चंट नेव्ही मध्ये करिअर करू शकता। आणि जर तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी असे विषय घेतले तर तुम्हाला मेडिसिन, फिजिओथेरपी, ॲग्रिकल्चर, न्यूट्रिशन आणि डायटिक्स, डी फार्मसी, बी फार्मसी असे इत्यादी पर्याय यामध्ये करिअर करण्यासाठी संधी मिळू शकते। आता दुसरी शाखा आहे मित्रांनो, वाणिज्य शाखा। जर तुम्हाला अर्थशास्त्र आवडत असेल आणि गणित विषय प्रिय असेल तर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा किंवा बँकिंगसाठी विचार करत असाल तर वाणिज्य शाखा निवडू शकता। वाणिज्य शाखेतील मुख्य विषय आहेत मित्रांनो, अकाउंटन्सी, इकॉनॉमिक्स आणि व्यवसाय अभ्यासक्रम। तुम्हाला यामध्ये अनिवार्य भाषाविषयांचा देखील अभ्यास असतो। वाणिज्य शाखेमधील विद्यार्थ्यांसाठी 10वी नंतर चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे CA, बँकिंग आणि विमा, वित्त, स्टॉक मार्केट, शेअर मार्केट सारखे करिअरचे पर्याय उपलब्ध असतात। मित्रांनो, तिसरी शाखा आहे कला शाखा। जर तुम्ही खूप क्रिएटिव्ह आहात आणि तुमचे संभाषण कौशल्य उत्तम आहे तर तुम्ही कला शाखेत करिअर करू शकता। या शाखेत तुम्हाला समाजशास्त्र, इतिहास, साहित्य, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, ललित कला इत्यादी विषय असतात। यामध्ये सर्व हे मराठी विषय असतात, कोणतेही अवघड विषय नाहीत। आणि मित्रांनो, यामध्ये करिअर करता येते। या माध्यमातून आपण स्पर्धा परीक्षा देऊन सरकारी नोकरी मिळवू शकता। इतरही बऱ्याच ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या देऊन आपलं करिअर करू शकता। 10वी नंतर विद्यार्थ्यांना करिअरचे पर्याय म्हणून माध्यम, पत्रकारिता, साहित्य, सामाजिक कार्य, डिझायनिंग, लेखन, अध्यापन क्षेत्रात चांगले करिअर करता येते। याशिवाय मित्रांनो, 10वी नंतर विद्यार्थी ITI, पॉलिटेक्निक, डिप्लोमा, पॅरामेडिकल आणि व्यावसायिक क्षेत्रात पण करिअर करू शकतात आणि यामध्ये सुद्धा चांगले जॉब मिळण्याची संधी असते। मित्रांनो, असे अनेक पर्याय आपल्या पुढे आहेत। आणखी पर्याय आहेत। आपणास आणखी पर्यायांची गरज वाटलीच तर नक्कीच कमेंट करून विचारू शकता मित्रांनो। मी आपणास नक्कीच माहिती देण्याचा प्रयत्न करील।
म्हणून मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असाल लाईक करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.